माझं नाव आदी सोनेराव इंगळे आहे। मी मुंबई नॉर्थ सेंटरमध्ये राहतो। माझं नाव सर दीपक विठोबा वालीकर आहे आणि मी मध्य उत्तर मुंबईमधून बोलत आहोत। मी मयूर साखरकर, मी उत्तर मध्य मुंबईमध्ये राहतो। नमस्कार, माझं नाव मनीषा नरेश रेडकर आहे। मी मुंबईच्या नॉर्थ सेंटरमध्ये राहते। माझं नाव दिनेश मारुती हरदंकर आहे। मुंबई नॉर्थ सेंटरमध्ये मी राहतो। नमस्कार, मी बजरंग दरवेश, उत्तर मध्य मुंबईमध्ये राहतो। मी नमस्कार, माझं नाव दीपक चंद्रकांत यादव, मी राहायला उत्तर मध्य मुंबईमध्ये आहे। नमस्कार, माझं नाव मालश्री गजरे आहे। मी उत्तर मध्य मुंबईमध्ये राहते। नमस्कार, मी रमेश दास, उत्तर मध्य मुंबईमध्ये राहतो। आम्हाला कुठे पण पहिले हे नव्हतं, सुविधा नव्हती, खूप अडचणी यायच्या, खूप बेकार होती। दवाखान्यात जावं लागायचं, तिकडे भरपूर लाईन असायची, लय धडपड करावी लागायची, तिकडनं पैशाचे मॅनेज नाही व्हायचं, खूप त्रास व्हायचा। कारण की मग प्रायव्हेटमध्ये इथं पैशाची योजना, मग हे ते लय त्रास व्हायचा। खरंच एवढं अक्षरशः हैराण झालो होतो ना मी। पहिला तर आधी तर कोण करायचंच नाही असं बोललं गेलं तर। पहिला आयुष्यमान कार्ड नव्हता। आम्ही पहिले असंच जायचो दवाखान्यात, आम्ही पैसे ते भरायचो, खूप त्रास व्हायचा। प्रायव्हेटमध्ये आम्हाला झालं तर पहिला पैसा भरावा लागायचा। राशन पहिलं नाही भेटत होतं आम्हाला। आधी तर राशन जसं फॅसिलिटी हवं होतं तसं भेटत नव्हतं। मला वाटत नाही की पहिल्या सरकारने एवढं करून दाखवलं असतं आणि एवढी कॅपॅबिलिटी त्यांच्यात राहिली नसते। किती तर त्या लोकांनी करप्टेड म्हणजे काम केलेलं आहे। आज जे खुलासा होता आपल्यातर्फे, तो गोरगरीब लोकांचा कसं आहे, कुठलाही आजार काही असला लय धावपळ करावं लागायची, लय त्रास व्हायचा। मला आयुष्यमान कार्डाचा लाभ झाला आहे। ते 5 लाखापर्यंत उपचार भेटला आहे। पटकन जर उपचार करायचा असेल तर त्या आयुष्यमान कार्डमुळे आम्हाला लगेच उपचार होण्याचा चालू होतात आणि उपचार होतात। माझं राशनचं पण पहिलं होत नव्हतं, राशन पण मला भेटत जातं। बरंचसं एम्प्लॉयमेंट पण त्यांनी, रोजगार पण दिलेले आहेत आणि असं त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। गावी वगैरे आम्हाला सबसिडी वगैरे झालेली आहे, भेटलेली आहे, त्याचा लाभ आम्हाला बरंच काही लाभ झालेला आहे। त्याचा करून दाखवलंय त्यांनी देशासाठी आणि आपल्यासाठी, गरिबांसाठी। त्याच्यामध्ये खूप सारे योजना भरपूर आहेत। मला जे भेटलं आहे स्वनिधीचा, त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थितीच्या लोकांना वगैरे पैसे भेटलेले आहेत। कार्डामुळे 5 लाखाची आर्थिक मदत लोकांना भेटली आहे। त्याच्यामुळे मोठे मोठे ऑपरेशन सरकारी दवाखाना, प्रायव्हेट दवाखान्यामध्ये त्याचा भरपूर लाभ गरीब लोकांना भेटत आहे। आता तरी खूप स्टेबल आहे की आम्हाला काहीच इश्यू नाही, फक्त जायचं, आपलं रॅशन कार्ड दाखवलं की आपण रॅशन घेऊन घरी यायचं। 5 लाखाचा जो योजना बनवली आहे खरंच खूप छान आहे। कारण की 2-3 कामं पण झालेले आहे आणि खूप त्रास पण नाही आहे। मला चांगलं आयुष्यमान योजना छान वाटली आणि आम्ही त्या लाभाचा उपयोग करून घेतो आणि छान सुंदर आहे। आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून आम्ही 2 पैसे कमवतो आणि आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्याने आम्ही स्टेबल आहे। एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे त्यांनी जे कोविडचे वॅक्सिनेशन त्यांनी केले आणि त्यावेळेस कोविडमध्ये म्हणजे खूप कठीण परिस्थिती होती, लोकांना बाहेर निघणं पण म्हणजे खूप परिस्थिती बिकट होती। कुठलाही आजार काही झाला तर 5 लाखापर्यंतची मदत आहे। ज्यांचे त्रास, यांना एवढा त्रास होता पण त्यांना पण आता राशन पुरवताना भेटत राहिले। म्हणजे जे बोलतात ते करून त्यांनी दाखवलेलं आहे प्रत्येक वेळेस। मोदी सरकार आल्यापासून काय अडचण नाही होते। आता मोदींमुळे आम्हाला जे आयुष्यमान कार्ड भेटलं आहे त्यामुळे आम्हाला आता पटकन उपचार करायला भेटतो आणि आम्हाला लगेच प्रायव्हेटमध्ये जाण्याची पहिला पैसा बघावा लागायचा। जर ते असेल तर आयुष्य वाचायचं, पण आता आयुष्यमान कार्ड असल्यामुळे आम्ही लगेच उपचार करायला सुरुवात करू शकतो। आम्हाला ते ह्याच गव्हर्नमेंटतर्फे खूप लाभ आहे। मोदीजींचा जे म्हणजे जे काम करण्याचे जे प्लॅनिंग आहे खूप छान आहे। मोदीजींनी ती योजना आणली आणि त्याचा उपभोग म्हणजे तळागाळातल्या लोकांपासून सगळ्यांना उपभोग भेटलेला आहे। मोदीजींचे जितके पण योजना आहेत तेही सुद्धा आपल्याला कळून मिळत आहेत। छान काम केलं आहे मोदी सरकारने। धन्यवाद मी बोलतो BJPचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा की त्यांनी खरंच ही योजना आल्याबद्दल खूप आभार त्यांचे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री मोदीच व्हायला हवा। आम्हाला मोदीजीच आम्हाला व्हावेसे वाटतात, म्हणून असं वाटतं की परत मोदी सरकार यावं। माननीय प्रधानमंत्री मोदीजीच होतील असं मला 100% वाटतंय। माझी तर एकच इच्छा आहे, नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे। त्यांच्या समोर काहीच नाही कोण, कारण त्यांनी कामच तसे केले। अबकी बार मोदी सरकार, परत आम्हाला तेच। कमळाचे बटन दाबा, भाजपाला विजयी करा।